सोमवारी झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीत सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्यासाठी नागपूर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे। ज्यांनी दगडफेक केली त्यांना आणि दंगल घालणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांनाही पोलीस आता ताब्यात घेत आहेत। सोमवारी दंगलखोरांनी चांगलाच गोंधळ घातला। दंगलखोरांनी पोलिसांसह आसपासच्या घरांवर दगडफेक केली। हजारो लोकांचा जमाव अचानक महाल आणि हंसापुरीत पोहोचला आणि सामान्य नागरिकांच्या खासगी मालमत्तांचं नुकसान केलं। दंगलखोरांनी अनेक वाहनांना आग लावली, घरांवर दगडफेकही केली। एवढंच नाही तर हल्लेखोरांनी पोलिसांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला। या हल्ल्यात 33 पोलीस गंभीर जखमी झाले, ज्यात 3 डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। घटनेनंतर नागपूर पोलिसांनी दंगलीत सहभागी असलेल्या दंगलखोरांना अटक करण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय। या अंतर्गत पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने घरांची झडती घेत आहेत आणि ज्यांनी दगडफेक केली त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। सोबतच दंगल घालणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांनाही पोलीस ताब्यात घेत आहेत। जे आरोपी होते ते अटक होत आहे की नाही, आता सकाळपासूनही आपण 8-10 लोक ताब्यात घेतलेले आहे आणि ते आमची पुढची प्रक्रिया चालू आहे आणि याच्यात जे जे याच्याशी निगडीत आहे ते आम्ही त्याच्यावर कारवाई करतो आहे। आमचं जे सायबर सेल आहे तो पॅरलली त्याचे काम चालू आहे, त्याच्यात ही अजून केसेस दाखल होणार आहे। तर हे जे केसेस दाखल करण्याची त्यांनी इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर असे मेसेजेस पाठवलेले आहे, फॉरवर्ड केलेले आहे, स्वतः रील्स वगैरे बनवलेली आहे, तर ते सगळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे।